नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक एक मराठा लाख मराठा करत मुंबईकडे निघाले। पण जेव्हा मुंबईत हे मराठ्यांचं भगवं वादळ पोहोचलं तेव्हा घोषणाच बदलली। एक मराठा लाख मराठा नव्हे, एक मराठा कोटी मराठा झालं आणि सीएसएमटी किंवा बीएमसी किंवा आझाद मैदान सगळीकडे बघावं तिथे फक्त आणि फक्त मराठे मराठे आणि मराठे। अहो मुळातच मराठ्यांचीच मुंबई आहे, तिथं मराठे येणार नाही तर आणखी कोण येणार। पण या सगळ्या मराठा आंदोलकांना बघून ज्याचा तीळपापड झाला, ज्यानं थैथयाट केला, ज्यानं अक्षरशः दंडनाट केला, ज्याला पोटशूळ उठला, ते एक नाव म्हणजे गुणरत्न सदावर्ते। आता या गुणरत्न सदावर्तेंचं या मराठा आंदोलकांशी असं काय वाकडं आहे तेच कळत नाही। ज्या वेळी मनोज जरांगेंनी उपोषण करायला सुरुवात केली की तिकडं यानं प्रसार माध्यमांसमोर आपलं तोंड उघडायला सुरुवात केलीच म्हणून समजा। आणि शेजारी त्यांच्या सुविद्य पत्नी आहेतच, जयश्री पाटील यांनी तर फार मोठं काम करून ठेवलेलं आहे। आपल्याला आठवतंय 2018 साली मराठ्यांना 16% आरक्षण राज्य सरकारनं दिलं, मराठा आरक्षणाचा कायदा केला। पण या जयश्री पाटलांनी सर्वोच्च न्यायालयात त्याच्या विरोधात आव्हान दिलं, याचिका दाखल केली की मराठा आरक्षण हे असंवैधानिक आहे, त्यामुळे ते रद्द करण्यात यावं। आणि मराठ्यांच्या आयुष्यातला काळा दिवस 5 मे 2021 या दिवशी सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणच रद्द केलं। असं काय वाकडं आहे यांचं या मराठ्यांशी हेच कळेना झालंय। गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी जयश्री पाटील हे दोघही बसतात, दोघही आजूबाजू शेजारी, यांनी बोलायचं आणि तिने आपली मान हलवायची, फक्त तिने मान हलवायची। अरे काय याच्यातनं मिळतंय। पण आता मात्र एक व्हिडिओ व्हायरल होतोय, त्या व्हिडिओ मध्ये मात्र या गुणरत्न सदावर्तेंची बायको घाबरली आहे हे दिसून येतंय। मराठा आंदोलकांचा धसकाच घेतलाय आणि त्यांनी असे काही वाक्य उच्चारली आहेत, ते वाक्य उच्चारल्यानंतर कळतंय की मराठ्यांची ताकद किती आहे आणि आता मराठा काय करू शकतात। त्यामुळे माझा लाईव्हच आहे, सदावर्तेंची बायको घाबरली। अर्थात साहेब सगळा मोर्चा इकडे वळवू नका बरं का, खालच्या लेवलला घेऊ नका। तुम्हाला सांगते, आता आपण हा पहिल्यांदा व्हिडिओ पाहू, सदावर्तेंच्या बायकोची कशी भंबेरी उडाली आहे आणि मग या विषयाला हात घालू। पाहूयात सदावर्तेंची बायको घाबरली। साहेब सगळ्यात मोठे इकडे वळू नका म्हणजे झालं। इकडे आझाद मैदान मिळवसाल नाही तेवढं कसे तुम्ही कशाला सांगता, खालच्या लेवलला घेऊ नका तुम्हाला तसं। साहेब सगळ्यात मोठे इकडे वळू नका म्हणजे झालं। इकडे आझाद मैदान मिळवसाल नाही तेवढं कसे तुम्ही कशाला सांगता, खालच्या लेवलला घेऊ नका तुम्हाला तसं। साहेब सगळ्यात मोठे इकडे वळू नका म्हणजे झालं। इकडे आझाद मैदान मिळवसाल नाही तेवढं कसे तुम्ही कशाला सांगता, खालच्या लेवलला घेऊ नका तुम्हाला तसं। साहेब सगळ्यात मोठे इकडे वळू नका म्हणजे झालं। इकडे आझाद मैदान। या ठिकाणी आत्ताच आपण पाहिलं की सदावर्तेंची बायकोची भंबेरी कशी उडाली आहे। काय म्हणालेत त्या दोघांमधला संवाद बघा नवरा बायकोचा। काय या ठिकाणी जयश्री पाटील म्हणतात, साहेब सगळ्यांचा मोर्चा इकडेच वळवू नका म्हणजे झालं। त्यावर सदावर्ते म्हणतात, ते तुम्ही मला कशाला सांगता। त्यावर जयश्री पाटील म्हणतात, खालच्या लेवलला नका घेऊ, तुम्हाला आत्ताच सांगते। म्हणजे बघा किती घाबरगुंडी उडाली, किती भंबेरी उडाली आहे या नवरा बायकोची। आता मुळातच जयश्री पाटलांना पण हे वाटायला लागले की 100% हे जर आझाद मैदानातलं वादळ
चुकून आपल्या घराकडे आलं तर आपल्या घरावरचे पत्रे पण राहणार नाहीत, आपल्याला पळायला पण जागा उरणार नाही. त्यामुळं आता परिस्थिती नेमकी अशी झाली आहे की या संपूर्ण आता या वातावरणात जरांगे यांच्या एका पावलानं आणि मराठा आंदोलकांच्या कोट्यवधी पावलांना यांना पळताभुई थोडी झाली आहे. खरं तर जयश्री पाटील यांना याच्यातनं हेच सुचवायचंय की सदावर्ते आता बास करा, जास्त ओरडू नका, जास्त घसा ताणू नका, नाहीतर काय खरं नाही. मी तर म्हणतो हा व्हिडिओ आपण एकदा परत बघायला पाहिजे. हा व्हिडिओ आपण परत बघूयात नेमकं काय म्हटलंय, कारण या ठिकाणी जयश्री पाटील कसे एक पाऊल मागे घ्यायला लावतात गुणरत्न सदावर्तेंना ते ऐकूयात. साहेब सगळ्यात मोठे इकडे वळू नका म्हणजे झालं. इकडे आझाद मैदान मिळवू नका. नाही तेवढं कसे तुम्ही कशाला सांगता? खालच्या लेवलला घेऊ नका तुम्हाला. साहेब सगळ्यात मोठे इकडे वळू नका म्हणजे झालं. इकडे आझाद मैदान मिळवू नका. नाही बघितलात? खरं म्हणजे आता जयश्री पाटील यांना कळून चुकलंय की आपण 2018ला नको तिथं नाक खुपसलं आणि त्यामुळे हा उद्योग झाला. खरं तर त्यानंतर गुणरत्न सदावर्ते मराठ्यांचं आरक्षण घालवून देखील अजूनही स्वस्थ नाहीयेत, अस्वस्थ झालेत. कारण त्याचं कारणच होतं ते म्हणजे जरांगे, मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटील यांनी अण्णासाहेब पाटलांनंतर मुंबईला नेऊन परत मराठ्यांना मुंबई कोणी दाखवली तर जरांगे पाटलांनी. 22 मार्च 1982 मध्ये अण्णासाहेब पाटलांनी सगळ्या मराठ्यांना एकत्र करून मुंबईवर मोर्चा काढला होता. त्यानंतर 44 वर्षांनी मनोज जरांगे पाटलांनी सगळ्या मराठ्यांना मुंबई दाखवली. मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, आजूबाजूचे सगळे मराठी एक एक करत पाऊल वाट जात 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 शिवनेरीपर्यंत गेली. छत्रपती शिवरायांचं दर्शन घेतलं आणि मग तमाम मराठा मुंबईकडे कूच झाला. आता तिथं गेल्यानंतर अक्षरशः अख्खी मुंबई मराठ्यांनी व्यापून टाकली. प्रत्येक ठिकाणी फक्त आणि फक्त मराठेच दिसतायत. छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्टेशन बघाव तिकडे मराठा मराठा आणि मराठा. बीएमसीचा परिसर मराठा. म्हणजे जिथं जाईल तिथं आझाद मैदानाच्या आजूबाजूची 29 मैदानं अक्षरशः मराठ्यांच्या गाड्यांनी मराठ्यांनी भरून गेली आहेत, व्यापून गेली आहेत. आणि हे सगळं पाहून थैथयाट झाला तो गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीचा. त्या दोघांना परत असं वाटू लागलं की आता पुन्हा मराठा आरक्षणाकडे हे कूच करतायत की काय. त्यामुळे यांनी काड्या करायला सुरुवात केली. या मनोज जरांगे पाटलांवर एवढा या गुणरत्न सदावर्तेंचा रोष काय, मराठ्यांवर एवढा रोष काय, नेमका काय प्रॉब्लेम आहे या गुणरत्न सदावर्तेंचा, हाच भाग मुळात नीट समजून येत नाहीये. यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण बोलतंय? कारण ते बोलतात मीडियाशी आणि वाचतात खाली बघून अरे नेमकं चाललंय काय. आणि तिथं फक्त आपली ह्यांनी काय करायची, मान डोलवायची, फक्त मान काय म्हणेल त्याला मान हलवायची. पण आज हा व्हिडिओ पाहून पहिल्यांदा कळलंय की गुणरत्न सदावर्तेंना या ठिकाणी जयश्री पाटील थांबवतायत. थांबा, शांत व्हा, जास्त ओरडू नका, जास्त घसा ताणू नका, नाहीतर हे मराठ्यांचं वादळ शोधत आपल्याकडे आपल्याच घराकडे यायचं आणि सगळं तहेस नहेस व्हायचं. आता गुणरत्न सदावर्तेंनी काय काय आरोप केलेत अक्षरशः म्हणजे हसायला येतं. पण जेव्हा गुणरत्न सदावर्ते, आपल्याला आठवत असेल जरांगेने तिकडे फक्त घोषणा केली की आम्ही सगळे आता मुंबईला निघतोय, 29 ऑगस्टला आम्ही मुंबईला पोहोचतोय म्हणून, की याचा पोटशूळ उठलाच. सदावर्तेंनी तुंतुण सुरू केलं, जरांगेंना मुंबईत येऊ देऊ नका, जरांगेंना मुंबईत येऊ देऊ नका. त्यांची ती स्टाईल, जरांगेंना मुंबईत येऊ देऊ नका, जरांगेंना मुंबईत येऊ देऊ नका. अरे सदावर्ते, असं मोठ्यानं बोलून आणि घसात ताणून काय मिळतं रे बाबा? हा, अरे आज ते सगळे जे गोरगरीब मराठे आरक्षण मिळण्यासाठी एवढ्या लांबून गणेशोत्सव काळात आलेले आहेत आणि तुला आज या ठिकाणी असं बोलावंसं वाटतंय. 4-5 काही आमदार जरांगेंना भेटायला गेले तर लगेच याचं वाक्य बुळू 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 बुळू. अरे काय बोलतोय, काय भाषा, बिन तिकटाचा तमाशा.
या दोघांनी फक्त बिनतिकिटाचा तमाशा सुरू केलाय, बाकी काय नाही. मुंबईत येऊ नका, रोखा. कोणी थोपवलं जरांगेंना? आले ना, एकटे नाही आले, सगळे मावळे आले मराठ्यांचे, सगळे घेऊन आले. आले ते आले की लगेच आझाद मैदानावर परवानगी देऊ नका, आझाद मैदानावर परवानगी देऊ नका, आझाद मैदानावर परवानगी देऊ नका. काय झालं? काय झालं? न्यायालयानं मनाई केली, जरांगेंना आझाद मैदानावर उपोषण करता येणार नाही. काय खुश, काय खुश, सदावर्ते खुश, सदावर्ते खुश. अरे काय खुश झाला तू? काय मिळालं तुला? लगेच ऑर्डर काढली आझाद मैदान मुंबई पोलीस. जरांगेंना 29 तारखेला त्या ठिकाणी उपोषण करता येणार आहे, येणार आहे, येणार आहे. झालं. जरांगेंनी तिथं पाय ठेवला, उपोषणाला बसले की लगेच हा पट्ट्या आपल्या सुविद्य पत्नी जयश्री पाटलांना शेजारी घेऊन बसला आणि काय बोलला? सकाळी 9 ते रात्री ते संध्याकाळी 6 पर्यंतच, बाकी काहीही नाही. फक्त किती घंटा? 9 घंटा, 1 घंटा, 2 घंटा, 3 घंटा, 4 घंटा, 5 घंटा, 6 घंटा, 7 घंटा, 8 घंटा, 9 घंटा. अरे कुणाची घंटा वाजली? ओय सदावर्ते, कुणाची घंटा वाजली? अरे 29 तारखेला 9 ते 6 तर आंदोलन केलंच, पण दुसऱ्या दिवशी सुद्धा परवानगी द्यावी लागली. पुन्हा 9 ते 6 30 तारीख. आज सुद्धा परवानगी द्यावी लागली, पुन्हा 9 ते 6 31 तारीख. अरे हॅट्रिक केली जरांगेंनी, जरांगेंची हॅट्रिक, जरांगेंची हॅट्रिक, जरांगेंची हॅट्रिक. सदावर्ते 9 तास नाही, 27 तास उपोषण करून दाखवलंय त्याच आझाद मैदानावर, त्याच आझाद मैदानावर. आणि तुम्ही काय सांगता की त्यांना रोखा, त्यांना येऊ देऊ नका, मैदानात बसून देऊ नका. पुढे काय? आता हातात काय नाही राहिलं तर 9 ते 6 या वेळेचं उल्लंघन केलेलं आहे. त्यामुळं आता कोणत्याही परिस्थितीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. अरे तू आणि गुन्हा दाखल करायला सांगणार? काय म्हटलंय? आझाद मैदानावरील आंदोलनात राज्य सरकारनं घालून दिलेल्या अटी शर्तींचा भंग होतोय, मुंबईकरांना त्रास होतोय, अशा आशयाची ऑनलाईन तक्रार सदावर्तेने दाखल केली आहे. भारतीय न्याय संहितेअंतर्गत मुंबई पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत गुन्हा दाखल करा. अरे तू फक्त कायद्याचा किस काढ, फक्त कायद्याचा किस पाडलं सदावर्तेनी, बाकी काय करू शकत नाही. अरे हाय ना तुझ्यात हिंमत तर जा ना आझाद मैदानावर आणि बस ना जरांगेंच्या शेजारी आणि सांग ना की का आरक्षण मिळत नाही, कसं आरक्षण मिळत नाही म्हणून. मग बघू. अरे मनोज जरांगे कसे फाटक्या तुकड्या कापड्याचे असतील फरक पडत नाही. आज एवढ्या लाखो नाही कोटी मराठे, एक मराठा लाख मराठा ही व्याख्या बदलून दाखवण्याची ताकद जो मराठा राखतो त्याचं नाव आहे मनोज जरांगे पाटील. त्यानं दाखवून दिलं की लाखाचं रूपांतर कोटीत कसं करता येतं. तुझ्या कोट्या नाही चालायच्या, तू खोट्या आहेस. कारण की आतापर्यंत जे काही बडबडलास त्याचा काही उपयोग झाला नाही. कोण पुरवतंय तुला रे सगळं हे? मराठा आंदोलकांची टर घेतोय, म्हणतोय बीएमसीच्या त्या पॉन्ड मध्ये त्या ठिकाणी बसून अंघोळ करत होते, नाचत होते. अरे मग तू द्यायची होती ना अंघोळीला पाणी काढून. मुंबई मराठ्यांच्या बापाची आहे, मुंबई मराठ्यांची आहे. मराठ्यांनी रक्त सांडलंय मुंबईसाठी. मुंबईवर मराठ्यांचा हक्क आहे. मुंबईत मराठे येणारच कोणत्याही परिस्थितीत आणि त्यांना कोणी थोपवू शकत नाही आणि रोखू शकत नाही. आले ना मराठे. अरे तू आंघोळ काढून दे, आंघोळीसाठी पाणी काढून द्यायचं होतं. तुझी जर एवढी तुला असं वाटतंय ना तर तू त्यांना जेवायला खायला. अरे गेलास काय एकदा तरी, एका तरी मराठ्याला दिलंस का अन्न खायला? एका तरी मराठ्याच्या तोंडात घास घातलास का? रेल्वे स्टेशनवर उपाशी तापाशी पडले सगळे. खाऊ गल्ल्या बंद, हॉटेल बंद, टपऱ्या बंद. अरे सगळं बंद कर, काय फरक पडत नाही. आज अख्ख्या महाराष्ट्रातनं ओघ सुरू झालाय मदत करण्यासाठी, जरांगेंसोबत आलेल्या मराठ्यांना खाऊ पिऊ घालण्यासाठी. काय सांगतो? रेनकोट वाटतंय, कोण आणखी खिचडी वाटतंय, गुळ शेंगदाणे वाटतंय,
कोण जेवण वाटतं, अरे कोण आपला स्वतःचा डबा सॅग मधनं काढून त्या डब्यातली पोळी काढून मराठ्यांच्या ताटात देतोय का? तुम्ही जगला पाहिजे, तुमचं आंदोलन आहे आणि आम्ही बंधू आहोत तुमचे, आम्ही तुमच्यासाठी इथं आहोत म्हणून. अरे मुंबई 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 म्हणतोय, मुंबईत कोण आहेत? पश्चिम महाराष्ट्रातला चाकरमानी मुंबईत आहे, कोकणातला माणूस मुंबईत आहे, मराठवाड्यातला माणूस मुंबईत आहे, विदर्भातला माणूस मुंबईत आहे. हे सगळे कष्ट करतात मुंबईत जाऊन, म्हणून मुंबई आहे. काय सांगतो? आर्थिक राजधानी, आर्थिक, अरे कुणी बनवली आर्थिक राजधानी? कुणी बनवली? मुंबईत मुंबईकर आहेत ना, ते वेगवेगळ्या राज्यातल्या जिल्ह्याशी कनेक्ट आहेत, तालुक्याशी कनेक्ट आहेत, गावाशी कनेक्ट आहेत. आणि मुंबईकर आणि बाकीच्या याच्यात भांडणं नको लावू तू. कुठल्याच मुंबईकरांना वाईट नाही वाटलंय. तिकडं गणपती बसलेत, इकडं जरांगे बसलेत आणि जरांगेंसोबत गणपती बसलेत आझाद मैदानावर. त्यामुळे तू ती भाषा करू नको. काय बोलला तू? काय जरांगेंना कायद्यापेक्षा मोठं समजू नये. तुला लय कायदा कळतो का रे? किती कायदा कळतो सदावर्ते? हा जो कायदा आहे ना, तो चांगल्या मार्गासाठी वापरायचा असतो, आरक्षण रद्द करण्यासाठी नाही. त्यांच्या ताटातला रोजीरोटीतला घास काढून घेतला, वाईट वाटलं पाहिजे. तडपतायत ती लोक. एकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला, एकाने आत्महत्या केली. अरे जरांगेंसाठी सगळे पेटून उठतायत. कशासाठी हे सगळं चाललंय? अण्णासाहेब पाटलांनंतर मनोज जरांगे पाटील मराठ्यांना भेटलेले आहेत. तुझ्यात आहे का हिंमत 4 जण उभी करायची? अरे तुझ्या हो मधी हो फक्त तुझी बायकोच हे करू शकते, बाकी कोण नाही. ते पण आता नाही नाही म्हणतात. ते आता असं नाही म्हणत, असं म्हणतात. नको साहेब, सगळ्यांचा मोर्चा इकडे वळवू नका, खालच्या लेवलला घेऊ नका. तुम्हाला आत्ताच सांगते स्वतः. अरे ऐक, बायकोच जरी बायको शानी आहे. बघा कमेंट्स आहेत, तुझं घर कुठं आहे रे, जरा माहित होऊ देत. मॅडम हुशार आहेत. सदावर्ते थोडं बायकोचं ऐका. जयश्रीताई समजदार आहेत. सौ सदावर्तेंना समजतं, पण मिस्टर सदावर्तेंना समजत. अरे कसं समज? गुणरत्न नाव आहे, पण एक पण गुण नाही जो रत्न म्हणून आपल्या अंगावर वावरता येईल. अरे काय भाषा सदावर्ते? बुळू 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 बुळू. अरे काय भाषा आहे? 1 घंटा 2 घंटा, अरे कसला घंटा? घंटा वाजवली मराठ्यांनी, घंटा वाजवली. सरकार अरे ग्राउंडवर देऊ देत नव्हतं, त्याच ग्राउंडवर 3-3 दिवस बसायची परवानगी देत. तू काय सांगतो? आपलं शांत बसतेत सगळे म्हणून आपलं चाललंय. रोज दुटसुट बसायचं, शेजारी तिला जयश्री पाटील आणि तू स्टार्ट. हा 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 हा. अरे काय हा हा काय बोलतोय आपण? काय चालतोय? कुणाच्या विरोधात जातोय? अरे गोर गरीब मराठे ते. अरे जात बघू नको, त्यांची अवस्था बघ. काही सगळेच काय साखर कारखानदार नाहीयेत, सगळ्यांच्या शिक्षण संस्था नाहीयेत. अरे पोटा म्हणजे हातावरचं पोट असलेली माणसं आहेत. ऐक जरा, मराठा आंदोलक आलेत ना, त्यांच्या भाषा, त्यांचं बोलणं ऐक. अरे बी पेरलंय तर पाऊस नाही आणि उगवून आलंय तर भाव नाही. काय करायचं त्यांनी? त्यांच्या पोरांनी शिकून सवरून मोठं व्हायचं नाही? कायदा काही एकटाच कळतो का? फक्त एकट्यालाच कळतो कायदा, बाकी एडीच सगळी. आणि मनोज जरांगे पाटलांना जेवढं ज्ञान आहे ना, त्याचं 1% पण ज्ञान नाही तुला. 1% पण कळत नाही तुला. कारण की कळत असतं ना तर असं बोलत नसतात. अरे पाहुणा आला नाही कदा पाहुणा घरी, तर जेवण संपलं असेल तर बनवतो आपण. तो रात्री आलाय का अपरात्री महत्वाचं नाही. काही नसेल तर ताटातलं देतो त्याला. आणि तिथं मुंबईत एवढे सगळे आले तर उपाशी मारायचा प्रयत्न केलात, उपाशी मारल्याचा डाव केलात. काय आंदोलक म्हणजे पॉलिटिकल लढाके? अरे कसले लढाके? पॉलिटिकल लढाके? काय भाषा आहे? जाणून बुजून रस्ता रोको करतायत, पोलिसांची हुज्जत घालतात.
पोलिसांशी हुज्जत, पोलिसांशी हुज्जत, पोलिसांशी हुज्जत. अरे काय हुज्जत? अरे इज्जतीने वागणं, वकील आहे ना, कसं बोलायला पाहिजे, कशी भाषा पाहिजे, तुला तुझ्याच भाषेत उत्तर देण्यासाठी या ठिकाणी आज मला उभं करावं लागलंय, तुझ्याच भाषेत. बघावं तेव्हा आपलं 2-4 प्रसार माध्यमांचे बूम समोर असले की काय भाषा. जरांगे शिवराळ बोलतात, जरांगेंची गावगाड्याची भाषा नाही तर माजुरडेपणाची. अरे तुझी कसली भाषा, बिनतिकट्याचा तमाशा. बोलता येतं का? काय बोलतोय आपण, काय चालतोय, कसं वागतोय? काय झालं की मराठा आरक्षणाला विरोध आहेच तुझा? अरे कशासाठी? काय तुझ्या घरचे येऊन खातात का ते, का तू दिलेस त्यांना खायला आता? अरे बघ अवस्था काय आहे. पांघरून नाही का अंतरून नाही, खाया प्यायला नाही, पाणी बंद केलंय, जेवण बंद केलंय, वरनं पाऊस पडतोय, तरी देखील मराठा मनोज जरांगेंसाठी थांबलाय मुंबईत. देव झालाय ते त्यांचा. त्याचं कारण देवासारखं स्वतःवर घेतलंय सगळं. 3रा दिवस आहे, उद्यापासून पाणी बंद करणार आहे. हिम्मत आहे का तुझी? अरे हिम्मत असं तर मांडीला मांडी लावून जरांगेच्या शेजारी जाऊन दाखव आणि बसून दाखव. काय सांगतो तू? गॉगल घातला म्हणजे मोठा शाना झाला आणि मला लय काय काय येतंय. अरे येत असतं ना तर आतापर्यंत हे एवढं उत्तम प्रकारे जे काही चाललंय ना त्याप्रमाणे आंदोलन करण्याची वार घाबरलंय सरकार, घाबरलंय. करू कुठं एवढ्या मराठ्यांचं, करू काय? काय झालं आज? टॉयलेट बंद होती, उघडी करावी लागली आणि तुम्ही रसद पुरवत नाही मराठ्यांना जेवायला. अरे अख्ख्या महाराष्ट्रात नो घाला रे. मानलं पैगंबर शेखांना, आमच्या पुण्याचे आहेत, मुसलमान आहेत, पण काळीज आहे, काळीज माणुसकीचं. आपले मराठे मुंबईत आलेले आहेत, त्यांना झोपण्यासाठी, त्यांची व्यवस्थेसाठी मुंबईतल्या मशिदी त्यांच्यासाठी खुल्या करा. अरे याला म्हणतात माणुसकी. मानव ही जात आणि मानवता हा धर्म, याला म्हणतात. अरे कुठं आला इथं हिंदू मुस्लिम? काय राहिलं? काय राहिलं? आणि बाता मारतोय तू आरक्षणाच्या. अरे मराठा आरक्षण मिळेल नाही मिळेल हे सरकार ठरवल, सुप्रीम कोर्ट ठरवल, कायदा ठरवल. तू कोण मध्ये बोलणार? काय झालं की आपलं उद्योग करायचा आणि भाषा करायची, काय पोलीस ऍक्शन मोड मध्ये येतील आणि मग त्यांच्या हातून काहीतरी घडेल आणि मग महाराष्ट्र पेटून देण्याची यांची इच्छा आहे. अरे तू पेटवतोय महाराष्ट्र, तू पेटवतोय. जरांगेंनी महाराष्ट्र नाही पेटवला, जरांगेंनी मराठी चेतना उभी केलेली आहे. जरांगेंनी मराठी चेतना पेटवली आहे, आज नाही तर कधीच नाही. आणि आत्ताच जरांगे 3 वाक्य बोललेत. एक गोष्ट फिक्स घडणार म्हणजे घडणार. 1 सरकार मला मारणार, 2 मी उपोषणानं मारणार आणि 3 आरक्षणाचा गुलाल घेऊनच जाणार. तुझ्यात आहे का हिम्मत बोलायची आणि करून दाखवायची? हा अरे काय काय आरोप त्या व्यक्तीवर. पॅन्ट माग त्याच्या जरांगेंच्या त्या मागच्या पार्श्वभागावर पिवळी झाली तर काय काय आरोप केले. अरे स्वतः पॅन्ट काढून दाखवली, बघा फुलं आहेत फुलं. का आता अंडरपॅन्ट काढून दाखवू? अरे त्या माणसाला किती उघडा कराल रे तुम्ही. लक्षात ठेवा, जेवढं त्याला उघडं पाडाल ना तेवढं तुम्ही उघडं नागडं व्हाल. कारण की जरांगे कायद्याला धरून आहेत, कायद्यातनं बोलतायत. आरक्षण टिकणार 50%तनच, 50%तनच आरक्षण पाहिजे. सामंजस्याची भूमिका घेण्यासाठी आहेत ना सगळे. ओबीसी बांधव पण एकच, मराठा बांधव एकच, सगळे एकत्र येतील. तू कशाला मध्ये शांतपणा करायला पाहिजे? बायकोला कळलंय, जयश्री पाटलांना कळलंय, हुशार आहेत तुझ्यापेक्षा. कळलंय त्यांना की नका अंगावर घेऊ, अंगावर घ्याल शिंगावर येतील. सोपं नाही. मराठ्यांचं वादळ आहे ते, मराठे आहेत ते, मराठे माग न हटणारे छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचे वंशज आहेत ते. तू काय सांगतो? उगाच आपलं काय झाले की काड्या पेटवायच्या, काय झाले की काड्या पेटवायच्या. अरे मुळात आरक्षण मिळवून देण्यासाठी कसा प्रयत्न करता येईल यासाठी तू प्रयत्न करायला पाहिजे. तू तर काडी लावून आग टाकायला लावली त्यात. हा अरे काय चाललंय, काय वागणं आणि काय बोलणं आहे. आयुष्यात कधीतरी कुठेतरी एखाद्या व्यक्तीनं एवढे सगळेजण एकत्र आणलेत. अरे स्वतःचा घरी गणेशोत्सव आहे
गणपती बसवून निघालेत सगळे. कशासाठी? येडे आहेत का ते? अजून येत आहेत, काळजी करू नको, अजून येत आहेत आणि येणार. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते तुमच्या नावातला एक तरी गुण घ्या, नाहीच मुळात तर तो घ्या. स्वतः सांगते बायको घाबरा, आता बास करा, बंद करा, तरी सुद्धा तोंडाला कुलूप नाही लागत तुमच्या. तुमचं आपलं चालूच आहे. कुणाचे नाही, मला एक सांगा, कुणाचं तुम्ही कुठली भाषा बोलताय तुम्ही? कोण बोलविता धनी कोण आहे तुमचा? हा कोण आहे? सांगून तरी टाका जगाला. काय झालं की आपलं ह्याची बाजू त्याची बाजू, येडे आहेत ते. काय तुमची भाषा? न्यायमूर्ती शिंदे जरांगेंसमोर हताश दिसत होते. जरांगे म्हणत होते मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण द्या, मात्र ते त्यावर काहीच बोलत नव्हते. त्यांनी कोर्टात असल्याप्रमाणे सांगायला हवं होतं. होय, तू सांगणार का त्यांना? तू सांगणार आहे? अरे शिंदे समिती पाठवतायत, त्याच्या आडून सरकार गप बसलंय तिकडं. का नाही येत मंत्रिमंडळातला कुणी मंत्री आता? का अंतरवाली सराटीत कसे सारखे जात होते शिष्टमंडळ, मंत्री संत्री सारखे कसे पळत होते? आता काय होतंय? आता काय होतंय? आता काय येत नाहीत मंत्री भेटायला? हा, शिंदे समितीच्या आडून चाललंय ना सगळे. अरे हिम्मत होती तर आता यायला पाहिजे होतं ना. काय येत नाहीत? काय सेल्फी पॉइंट या ठिकाणी मराठा बांधव नाचतायत. स्पॉन्सर्ड काय? अरे तू कोणचा स्पॉन्सर्ड आहे ते सांग. तुला कोणी स्पॉन्सर केलं? कुठली स्पॉन्सरशिपची लँग्वेज आहे तुझी? हे कार्यकर्ते स्पॉन्सर्ड नाहीत. स्वतःचं राशन पाणी घेऊन आलेत, स्वतः गाडीत पेट्रोल पाणी टाकून. आणि जर त्यांना कोणी मदत केली असेल तर तुझं काय दुखतंय? अरे त्यांना मदत मोठ्या मनानं कोणीतरी केली असेल, तुला काय प्रॉब्लेम आहे? तू काय केलंय? चारण्याच्या गोळ्या तरी जाऊन दिल्या का? गुळशंगण तरी जाऊन दिले का? एवढीच जर होती तर काय नाही त्या बाजूने बोलत. भले आरक्षणासाठी ते आले असतील, पण पाहुणे आहेत, आपण त्यांना खायला प्यायला त्यांची व्यवस्था केली पाहिजे. काय नाही तुझ्या घरात नाही एखादं पार्सल जात त्याला? काय नाही मराठे आंदोलकांना पार्सल जात? अरे मराठे कुणाला मिंदे नाहीत. आणि मी तर मराठा करण्यासाठी बसलेलो नाहीये. तो माणूस आहे, पहिला माणूस. जात नंतर, समाज नंतर, धर्म नंतर, पहिला माणूस. अरे पैगंबर शेख यांच्याकडनं शिकायला पाहिजे, तू शिकायला पाहिजे. हिंदू मुस्लिम ठेवलं बाजूला, मला माहित नाही. तिथं गेलेली माणसं आहेत, आपल्या मशिदी खुल्या करा त्यांच्यासाठी. याला म्हणतात माणुसकी. तुझी कसली रे कुचकी माणुसकी? उचापती आणि कुरापती करण्यात फक्त आयुष्य घालवलं, दुसरं काय केलंय? काय काय भाषा? हा, अरे आपण काय जरांगेंना कायद्यापेक्षा मोठं समजू नये. त्यांचं आंदोलन आटोपत घेऊन त्यांना त्याच्या गावी धाडावं. होय, अरे हिम्मत आहे का? अरे हिम्मत नाही म्हणून तर 1 दिवसाची परवानगी 2 दिवस केली, 2 दिवसाची परवानगी 3 दिवस केली. हिम्मत नाही जरांगेच्या व्यासपीठाजवळ जायची सुद्धा. तू तर बोलूच नको. काय आंदोलनातील नियम तुटले तरी शृंखला वाढत जाईल. आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी 6 वाजल्यानंतर जरांगेंचे लाड बंद करावेत, त्यांना अटक करून कोर्टासमोर सादर करा. कायद्याची पायमल्ली त्यांना आणि अटक. अरे हात लावून दाखव त्यांना तू. अरे त्यांना, ज्या माणसानं आपलं रक्त जाळलं, 7 उपोषण, आत्ताचं 8वं उपोषण आहे. याच्या आधी 72 दिवस उपाशी राहिले, आजचे 3 ऍड कर, 75 दिवस उपाशी राहिले. तू 75 सेकंद नाही 75 मिनिटं उपाशी राहून दाखव. स्वतःसाठी नाही, समाजासाठी. समाजासाठी उपाशी राहिलेत. आणि काय सांगतो भाषा? आणि काय सांगतो ह्या असं करून ते तसं करू? हा, तुझ्या धडावर नेमकं कुणाचं डोकं आहे? काय भाषा? काय अटक करू तर झालंच आहे, त्या जोडीला आणखी लाड बंद करावेत. अरे तुझेच खूप लाड झाले, लय लाड झाले. या आम्ही आपलं तुझ्याकडे येतो ना प्रसार माध्यम, आणि मग तू काहीतरी बरळतो, तेच लाड खूप झाले. अरे कोण जवळ करते तुला रे? सगळ्यांना नुसतं अंगावर घ्यायची सवय आहे. काय पॉलिटिकल आहेत.
हे पॉलिटिकल आहेत आणि जरांगे जे आहेत ते आता त्यांच्यासोबत आलेले सगळे स्पॉन्सर्ड कार्यकर्ते आहेत. जरांगेंच्या नावानं व्हिक्टिम कार्ड खेळलं जातंय. व्हिक्टिम, तुला कळतंय काय? फक्त व्हिक्टिम आणि अॅक्युज त्याच्याकडे आहे काय? अरे या दरम्यान एक माणूस असतो, माणूस, त्या माणसाला जाणीव असते की आपण कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. अरे शीख मराठा आंदोलकांकडून शिकायला पाहिजे. भिका नाही मागितल्या कुणाकडं, सगळं घेऊन आले येताना. शक्य आहे काय एवढी माणसं एकत्र आहे? अरे 4 माणसं नाही गोळा करतायत तुला, आज अख्खा गावगाडा सोबत आणलाय. त्यामुळे या माणसाच्या ताकदीचा अंदाज लावू नको, फसशेल सदावरती. आणि काय मागायची जी भाषा होती ना, बुळू 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 बुळू, हे बंद कर. हे सगळं गुळू 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 आणि वळू 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 झालंय. काय नाही आता त्याच्या पलीकडं. काही दिवसांनी अवस्था अशी होईल की कुणाकडे वळू 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 वळू, कुणाकडे वळू 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 अशी बोलायची वेळ येईल. त्यामुळं बायकोचा सल्ला माना, बायकोचं जरा ऐका, थंड व्हा, शांत बसा. सरकार, जरांगे काय त्यातनं मार्ग काढायचे ते काढतील. तुम्ही मध्ये तुमचा उगच नको तो उद्योग करू नका आणि मध्ये बडबडत बसू नका. तुमचं काम जे दिलंय ते करा, मराठ्यांच्या नादी लागू नका. उगच कुठल्या तरी कुठंतरी याची बाजू घे, त्याला ठोक, त्याची बाजू घे, ह्याला ठोक. हे जनतेचं कोर्ट आहे. आता जनता आली आहे रस्त्यावर, फैसला जनतेच्या हातात आहे. जनता जनार्दन आहे. त्यामुळं आपल्याला जर काय देता येत नसेल ना कुणाला, तर कुणाकडनं काय घेण्याची ताकद पण ठेवू नये, गरज नाही. तुम्हाला तुमच्याकडनं घ्यायचे, तुमच्याकडनं तुम्ही पाणी पाजा आणि तुम्ही जेवण घाला. कोणी नाही सांगितलंय गप बसा आहे तिथं. बायकोचा सल्ला माना, तो व्हिडिओ स्वतः परत बघा. बायको सांगते तरी म्हणते तुम्ही मला काय सांगताय. अरे बघा पुढचं वाक्य, खालच्या लेवलला नेऊ नका घेऊ, लय वरची लेवल आहे. तुम्हाला आत्ताच सांगते, बरोबर इशारा दिलाय जयश्री पाटलांनी. त्यामुळं तुम्हाला धमक्या येतात, तुम्हाला असं बोललं जातंय. अरे तुम्ही काय करताय? तुमच्या बोलण्यातनं धमक्याच देताय ना. 1951 कायद्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. अरे जे सरकार मनोज जरांगेंना आझाद मैदान उपलब्ध करून देत नव्हतं, आज तेच सरकार 1-2 नाही 3 दिवस उपोषण करायला देतंय. याच्यातच समज जीत कुणाची आणि हार कुणाची. त्यामुळं नको त्यांच्या नादी लागू नका. जे मिळालंय ना ते त्याच्यावर चाला. ज्यांना मिळवायचंय ना ते प्रयत्न करतायत. मग तुझ्याच भाषेत तुला शेवटचं सांगतो. तू काय म्हणलं मागाशी? 9 ते 6, फक्त 9 घंटे, फक्त 9 घंटे. अरे काय घंटे? 1 घंटा, 2 घंटा, 3 घंटा, 4 घंटा, 5 घंटा, 6 घंटा, 7 घंटा, 8 घंटा, 9 घंटा. काय झालं? घंटा कोणाची वाजली? आता 9 नाही 27 घंटे उपोषण करून दाखवलंय. हिम्मत असेल ना तो उपोषण थांबवून दाखव. कारण उपोषण आता थांबत नसतं. आता एकदा वाद पेटली, आता ती शेवटपर्यंत पूर्णपणे वाजतच राहणार. आणि गुलाल आणि विजयाच्या फटाक्याची माळ वाजवूनच मराठे मुंबईकडनं आपापल्या गावी कूच करणार. कारण आता 1 मराठा लाख मराठा नाही उरला सदावरती. आता 1 मराठा कोटी मराठा. तुझ्या भाषेत समजून सांगतो. 1 मराठा कोटी मराठा, 1 मराठा कोटी मराठा, 1 मराठा कोटी मराठा. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.